नुसती भांडणं जागेसाठी. काचा फुटल्या सकाळी धुतले की जेवढी लपडी आहे तो हा सांभाळून घेईल. इंस्टाग्राम नंबर सोड, फक्त इंस्टावरली लपडी मला देऊन जा, बाकी काय. हाय गाईज, तुझा काय, वेलकम टू माय ब्लॉग. एवढाच माहिती. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता रात्रीचे वाजले 12-12:30 झाले असतील. आता मी रेल्वे स्टेशनला चाललोय. एक वाडीतला मित्र आहे, त्याला सोडायचे, तो चाललाय आता मुंबईला. तर त्याला सोडायला चाललं, तर जाता आता म्हणलं एक ब्लॉग शूट करू. आता स्प्लेंडर तर आपली तयार आहे आणि भाऊ तो फुल तयार आहे. नेशील ना नीट. आता त्याच्या घराच्या इथं जाऊन त्याला पिकअप करायचे. तो ब्लॉग कंटिन्यू करा. चल गेअर टाक, गेअर टाक, गेअर टाक. बाईला रडू नको. गाव सोडून जाण्याची वेळ आली, वेळ. तोंड लपवून गाव सोड. मी बसू का? बसतोय तू? मी बसतो. सांग. तू रडू नको. नाही ना बाबा, मी सांभाळतो सगळ्यांना. नाही तर मी सगळ्यांना सांभाळतो. चल बस. पाय पड. बॅगा बिगा कशाला आणलं? कधीतरी फोटो काढून देतो. कधी नाही तर पाया पडू. वाघ. अरे भावानं 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं. याला तर कशी आठवते बघा. रुमालाची गरज नाही, वाघ एकटा करतो. पोचवशील भावा, त्याची ट्रेन आहे. हळू घे. स्प्लेंडर बोलते, स्प्लेंडर. हळू घे, मी बंद करतो. चेकळू नको. तर मित्रांनो, आत्ताच आपण पोचलोय खेड रेल्वे स्टेशनला. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो. बघा आपलं खेड. भाऊ थांबव. साहेब थांबवा. साहेब बाय बाय. साहेब थांबवा. गुड बाय. गया. जोरात बोल ना. गेली गौरी गणपतीची तयारी. जोरात बोल. जडली. रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. तुम्हाला काही रेल्वे स्टेशनचे सिनेमॅटिक व्ह्यू असं घेऊन दाखवतो. एन्जॉय करा सिनेमॅटिक व्ह्यू. आमचे भावी गणपतीचे सिंगर डेविल बुवा. चल वडापाव दे. चल मुंबईला आता दे. चल बघता 15चा वडापाव दे. गाडी चावी दे. जा लात मारून बाहेर काढतील. लात. चल वडापाव दे. भाऊ जास्त नाही. काय बोल. चोर भरपूर आहेत. आपल्याकडे. समोर मस्त वडापाव भेटतो. बंटी त्या साईडला. घंटी दादा शेट आहे सुद्धा. मुंबईला जाऊन कमवणार तो. काय रे फक्त त्या बंडल आमच्या फेकून मारलास तरी चालेल. गर्दी. तुझा बाप तुला घरात घेतणार नाही. चल तिथं ठेवू नको. काय बोल बॅग उचल. पैसे दाखव. माग आता. काय सकाळी धुतले की सकाळी एकदा धुतला लात परत धुवत नाही. खेळून. अरे आंघोळ करून आलो. आंघोळ नाही केला काय मुंबईत निघाला. नियम आहे, एकदा धुतलेला हात परत धुवायचं नाही. तो त्याचा नियम आहे. हातात घाल. अरे भिकारे हातात घाल ना. मी एंगेजमेंट हा घाल. टाळ्या वाजव. पडायला मला सवय आहे. कसली सवय भाऊ तुला? अरे ते अडकवायची. हे असे मधला इम्पॉर्टंट विषय. तू ह्याला भरव, हा तुला बरोबर. एवढा प्रेम नाही तू दौडायचा. 2-2 बरं. बाकीचे तुझे तू का? 5 आहेत. हे 5 हे 5 असे 10 आहेत. 10
लाच आहे, एक दिला तर 10 आहे. एकच दे, एक इमानदारीत एक दे. चल इमानदारीत एक दे, इमानदारीत एक दे. तो खाल्ला. हा पिवळा दे, त्याला पिवळे आवडतात. तुला कुठला? ह्याच्या काही सगळे पिवळीच आहेत. तुला पण घे, तू रडशील. थँक्यू. थांबव थांबव. ऐका त्याला 5 रुपये. बापान पुण्याला ट्रेन ठेवला नाही तुझ्या. तिकीटवाल्याने काय सांगितलं? 120 रुपये झाले अंधेरी पर्यंत. हा बोलतो 200 रुपये दे असला. आणि बाकीचे पैसे प्रॅक्टिस नाही वाटते त्याला. भावा तो प्रोफेशनल बोलायला लागतो. तो प्रोफेशनल करायला लागतो. धवडीगिरी करून फायदा नाही. जिबल्या घालून दिसत त्याला. खांद्यावर बॅग घे ना, एका खांद्यावर डोक्यावर. एडेविल दाखव, दाखव कसा घ्यायचा तो. ऐसा पकडले का और सीधा जाने का कोई आदमी. चल आपण जाशील जायला आपण गावठी पद्धत दाखव. बॅग काढ. ही अशी काय करतात? खांद्यावर खांद्यावर मारायचे आणि एका बाजून जायचं. ही अशी बॉंग्यावर घेणार, तो पुढे पकडाय भेटेल का नाही तसं चालणार. शिकलास मग. चल डेविल चल. जाऊ आम्ही. नको मला चढवा आणि मग ट्रेनला अजून लेट आहे. टाइमपास काय नाही, बघू आता पुढचं पुढं. दिवसाचा रात्री उजेडी सूर्य उगवला. आबा सूर्य, सूर्य वरती दाखवतो. वरचा सूर्य नाही, जमिनीवरचा सूर्य. काय सूर्य आहे रे, आई शपथ भारी. सूर्याचा बघू इकडे सूर्य, बघ इकडे सूर्य. रेड रेड. शुभेच्छा देत 4 चांगल्या. लवकर नको यायला जाऊन. चांगले शिव्या दिल्या असत्या. तुझी जेवढी लपडी आहे तो हा सांभाळून घेईल. भावा ते मेन गोष्ट ही आहे. नाही सगळ्यात पहिली मेन गोष्ट ही आहे. इंस्टाग्राम नंबर सोड, फक्त इंस्टावरली लपडी मला देऊन जा. बाकी काय गर्दी बघा. अख्खे दरवाजे पॅक करून बसले. दरवाजा पॅक करून आपण दरवाजा बंद. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं घुस. नुसती भांडणं जागेसाठी. फोडाफोडी चालू आहे. कुठले दरवाजे बंद करून बसले, त्यामुळे दरवाजा फोडायची वेळ. आता ट्रेन सुटली, काय नाही होऊ शकत. एवढी गर्दी होती की बरीच पब्लिक बाहेर आले. नुसती भांडणं झाली, नुसती भांडणं. काचा फुटल्या. शेट जाशील ना? जागा नाही भेटून रस्त्यावर. बाबा रस्त्यावर झोपलाय. तर आताच बंटीला सोडले ट्रेनला खूप गर्दी होती, तर बसायला तर जागा भेटली नाही, उभ्यानंच गेलाय. बघू आता सकाळी. मला वाटतं किती 5-6 वाजेपर्यंत पोहोचल. हा ब्लॉग इथंच आपण एंड करू. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. आपण आपलं याला पण सपोर्ट करा. मला तर जाम सपोर्ट करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.